आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चौकशीच्या दरम्यान सिया गोयलनं मोठा गौप्यस्फोट केला आहे। सियाला केतन हा मनापासून कधीच पसंत नव्हता म्हणे। केतनच्या व्यक्तिमत्वातल्या काही गोष्टी या सियाला खटकायच्या आणि त्यामुळे केतनसोबत तिला लग्नच करायचं नव्हतं। पण निव्वळ घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण त्याच्यासोबत लग्न मोडलं नसल्याचा दावा सियानं पोलीस चौकशीत केला। तर दुसरीकडे केतन हत्या प्रकरणात केवळ सिया आणि तिच्या प्रियकरच सहभागी नव्हते, आणखीनही काही जणांचा कटात सहभागी होता असा दावा केतनच्या वडिलांनी केलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचा मोठा गौप्यस्फोट। सियाला खटकत होत्या केतनच्या व्यक्तिमत्वातल्या दोन उणीवा। घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न मोडलं नसल्याचा सियाचा दावा। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं तर लग्न मोडण्याऐवजी सियानं त्याचा खून का केला या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय। घरच्यांनी जरी सिया आणि केतनचं लग्न ठरवलं असलं तरी सियाला केतन कधीच मनापासून आवडला नव्हता, कारण केतनला अडखळत बोलण्याची सवय होती। शिवाय त्याला तरुणपणीच टक्कल पडलं होतं, त्यामुळे तो केसांचा टोप वापरायचा। लग्न ठरवताना केतनच्या कुटुंबानं सियाच्या घरच्यांना याबाबतची माहिती दिली होती आणि केतनच्या व्यक्तिमत्वातल्या या वैगुण्यावर गोयल कुटुंबाला कोणताही आक्षेप नव्हता। पण सियाला मात्र केतनच्या व्यक्तिमत्वातली ही दोन वैगुण्य खटकत होती। मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर केतन सियाला पसंत नव्हता तर घरच्यांना सांगून तिनं लग्नाला नकार का दिला नाही। चौकशी दरम्यान हाच प्रश्न पोलिसांनी सियाला विचारला। त्यावर सियाचं म्हणणं होतं की आपल्याला कुटुंबियांना दुखवायचं नव्हतं। हे लग्न मोडलं असतं तर आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती आणि म्हणूनच लग्नाला नकार देण्याऐवजी केतनला संपवणं हा आपल्याला सोपा उपाय वाटला। त्यामुळे केतनला लोहगडावर ट्रेकिंगला नेण्याचं आपण ठरवलं आणि तिथून पडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला। गडावर फारसे CCTV कॅमेरे नसल्यानं ही गोष्ट कुणालाही समजणार नाही आणि कुणालाही संशय येणार नाही असा आपला समज होता, असा सियाचा दावा आहे। सिया ही चेतन चौधरीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती। चेतनसोबत तिला लग्नही करायचं होतं। चेतननं तिला पळून जाऊन लग्न करण्याबाबत सुचवलंही होतं, पण आपलं कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे, ते आपल्याला आकाश पाताळ एक करून शोधून काढतील असं सियाचं म्हणणं होतं। आता सिया आणि चेतन दोघेही अटकेत आहेत आणि पोलीस चौकशी दरम्यान हे दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। त्यातच आता केतनच्या वडिलांनी एक वेगळाच आरोप केला आहे। त्यांच्या मते या हत्या प्रकरणात चेतन आणि सियाशिवाय आणखीही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे। आज अग्रवाल कुटुंबानं मुख्यमंत्र्यांची भेट घेत या प्रकरणात आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे। सर, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आहे की हे केस फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन आणि लवकरात लवकर जे काही सत्य आहे व अजून जे काही आरोपी आहेत या जे आरोपी त्यांनी धरलेत त्यांच्या बाबतीत करून त्यांना कठोर ते कठोर लवकर शिक्षा व्हावी ह्याची विनंती केली आहे। सर मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्वॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये यामध्ये सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती, ते तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये
पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. केतनच्या वडिलांच्या आरोपानंतर लोणावळा पोलिसांनी आता आणखीही काही जणांची चौकशी सुरू केली आहे. सियाचा भाऊ साहिल गोयलचीही शुक्रवारी चौकशी करण्यात आली आहे. सियाचा प्रियकर चेतन चौधरी आणि सियाचा भाऊ साहिल गोयल हे दोघेही मित्र असल्यानं साहिलचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा आहे. दरम्यान सिया गोयलच्या अटकेनंतर तिला कोठडीत भेटण्यासाठी गोयल कुटुंबियांपैकी कुणीही आलेलं नाही आहे. तर सियाचे वडील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांनीही सिया दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पुलिस ने जो कहा है वो हम लोगों ने कई बार देखा है और एक पत्रकार के तौर पे मुझे भी लगता है कि इसमें इस तरीके से जो आरोप लग रहे हैं वो आरोपों में दम है. आपको क्या लगता है इसमें जो ये आरोप लग रहे हैं आरोपी के साथ या ये जिसने गुनाह किया है उसके साथ क्या होना चाहिए? इसमें जो भी आरोपी है उसे सख्त से सख्त सजा देनी चाहिए और डिले नहीं करना चाहिए. सख्त से सख्त मतलब क्या? सख्त से सख्त फांसी की सजा, कड़ी से कड़ी सजा, फांसी की कल सजा. कल अगर ये कड़ी अदालत सजा. में साबित होता है कि सिया ने ये किया है तो उसे भी फांसी की सजा दीजिए, मैं तो बोलूँगा. आप होशो हवास में ये यस, मैं पूरे होशो हवास में बोलता हूँ. जो भी इसमें आरोपी मिलेगा उसमें भले कोई भी हो, मेरी बेटी क्यों ना हो, उसे भी फांसी की सजा होनी चाहिए. पूजा जी आपको क्या लगता है? आपका क्या कहना है? मुझे भी यही लगता है, अगर कोई आरोपी हो तो उसे सजा होनी चाहिए. नहीं, मैं सीधी बात आरोपी कर रहा कोई हूँ. है, अगर आपकी बेटी, क्योंकि आरोपी हाँ, आपकी बेटी है, आरोपी मेरी अगर आपकी बेटी हो तो कल मेरी अदालत बेटी- में साबित होता है कि आपकी बेटी ने गुनाह किया ठीक तो है ना, मेरी बेटी ने गुनाह किया है तो मेरी बेटी को फांसी की सजा अभी के अभी दे दो आप. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबियांना दिलंय आणि या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तसंच पुणे ग्रामीण पोलीस लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याच्या घटनाक्रमाची कल्पना यावी म्हणून क्राईम सीन रिक्रिएशन करणार आहे. त्यातूनही अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत गोळा करण्यात आलेले बहुतांश पुरावे हे परिस्थितीजन्य आहेत. त्यामुळे तपासात कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता पोलीस पथकाकडून घेतली जाते आहे. यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे.